अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती हलचल न्यूज़ के लिए। डिटेल में हमारे साथ में जुड़ी है माधुरी, डॉक्टर माधुरी मैडम, और शायद रिम से हैं आप, रेडिएंट से। तो मैं चाहूँगा हमारे बडनेरा वासियों को इस दिन के विषय में डिटेल में, तो आपका 4-5 दिन तक सप्ताह चलता है, और जो माताओं को आप गाइडेंस करती हैं कि बच्चे को स्तनपान कैसे किस स्टेप पे कराना चाहिए, उसके बारे में जानकारी दीजिए। नमस्ते। अगस्त महीने का जो पहला हफ्ता रहता है वो हम वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक बोल के सेलिब्रेट करते हैं। इस हफ्ते में हम सबको ब्रेस्ट फीडिंग के बारे में जानकारी देते हैं और उन्हें बताते हैं कि ब्रेस्ट फीडिंग कैसे करना चाहिए और ब्रेस्ट फीडिंग के फ़ायदे क्या हैं। तो मेरा सभी से यही बोलना है कि बच्चा पैदा होने के बाद में आधे घंटे के अंदर माँ का दूध शुरू करना है। 6 महीने तक माँ के दूध के अलावा और पानी भी नहीं देना है, और 6 महीने के बाद आप धीरे धीरे बाहर का खाना बच्चे को शुरू कर सकते हो, लेकिन 2 साल तक बच्चे को माँ का दूध देना है। हर 2-2 घंटे में माँ का दूध देने के बाद आप ध्यान रखें कि बच्चे को डकार अच्छे से दी है, क्योंकि बहुत बार ये देखा गया है कि बच्चे को सुला के दूध पिलाने की वजह से या डकार नहीं देने की वजह से बच्चे की मौत हो जाती है। और आजकल का जो ट्रेंड चल रहा है कि पैकेज्ड फूड और जो डब्बे का दूध बच्चे को दे रहे हैं, तो वो हमें नहीं देना है, क्योंकि माँ के दूध के फ़ायदे बहुत हैं। और स्टडीज़ में देखा गया है कि माँ के दूध की वजह से एडल्टहुड में भी डायबिटीज़, हाइपरटेंशन, कोलेस्ट्रॉल, इसके प्रॉब्लम्स कम हो रहे हैं। और बच्चों में अगर आप माँ का दूध देते हो 6 महीने तक, तो डेथ रेट कम होता है, लूज़ मोशंस के चांसेस कम हो जाते हैं। ऐसे बच्चों को एलर्जी, अस्थमा, ये सब प्रॉब्लम्स हम काफ़ी हद तक कम कर सकते हैं। तो ये नेचुरली अवेलेबल फूड है जो हर बच्चे को मिलना चाहिए, और ब्रेस्ट मिल्क हर बच्चे का हक भी है। थैंक यू मैडम। मैं चाहूँगा खान साहब, आप भी 2 शब्द इस मौके पे बोलेंगे तो अच्छा रहेगा। 2 शब्द। ये हमारे यहाँ यूएचपी बडनेरा में महानगर पालिका के माध्यम से 1 से 7 अगस्त के बीच में स्तनपान हफ्ता मनाया जाता है। इसमें हम स्तनपान के इम्पोर्टेंस के बारे में समझाते हैं लोगों को, कि इसकी सही टेक्निक्स के बारे में समझाते हैं, इसकी ज़रूरतें क्या है, माँ के दूध से क्या आपको आउटकम्स मिलते हैं। तो वो सब समझाने के लिए हम यहाँ हमारे डॉक्टर माधुरी अग्रवाल मैडम ये आए हैं, और स्पेशली आप लोगों को ये हमारे जो आशा वर्कर्स है, जो फील्ड पे वर्क करते, इनका सबका काम मतलब किस तरीके से इनको समझाना है, फील्ड पे जाके लेडीज़ की काउंसलिंग किस तरीके से करना है, और इसके इम्पोर्टेंस, इसकी सही टेक्निक्स को समझाने के लिए मैम आज हमारे लिए आए, और उसके लिए हमारा उसका बहुत ज़्यादा धन्यवाद है मैम का। थैंक यू। मैं दिखाना चाहूँगा, अपने कैमरामैन से देख सकते हैं, पूरी आशा वर्कर यहाँ पर बैठी हुई है। माधुरी मैडम ने गाइडेंस किया है, खान साहब ने पूरी तरह से गाइडेंस किया है, बताया गया है। और ख़ासतौर से अमरावती हलचल न्यूज़ चैनल बडनेरा को लीड देता है हमारे चैनल। हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकन दबाना हरगिज़ ना भूलिए। इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन राहुल वानखेड़े के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र। बोतल बीच में रेडिएंट हॉस्पिटल में और पीडियाट्रिशियन है बच्चों की। स्तनपानामुळे 「バスなれかいで」
असते आणि बाळ सुदृढ निरोगी बनते. स्तनपानामुळे बाळास होणारे फायदे. बाळाचे पहिले लसीकरण असते. आरोग्यवर्धक आणि निर्मळ असते. भावनिक आधार मिळतो. भावनिक आधार मिळतो आणि आजारापासून संरक्षण मिळते. स्तनपानामुळे बाळास होणारे फायदे तुम्ही ऐकून घ्या आणि स्तनमातांना सांगावे. स्तनपानामुळे बाळास होणारे फायदे. बाळाची मानसिक वाढ चांगली होते. ला 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 ला. आईपासून खूप मिळते आणि प्रेम मिळते. मेंदू तल्लख होतो. मेंदू तल्लख होतो आणि बुद्धी वाढते. स्तनपानामुळे बाळास होणारे फायदे तुम्ही ऐकून घ्या आणि स्तनमातांना सांगावे. स्तनपानामुळे बाळास होणारे फायदे. स्तनपानामुळे बाळास होणारे फायदे. हमारे साथ में जुड़ रहे हैं वैभव सर, और डेंगू के विषय में सर डिटेल में जानकारी दीजिए। और यहाँ पर देखा बहुत सारे काफ़ी पेशेंट यहाँ बैठे हुए हैं। आकिब सर भी आपके साथ में है। बहुत अच्छा सराहनीय पहल महानगर पालिका जवारा हर साल की तरह की जाती है, और पूरी हमने लोकेशन ली, उसके बाद में आप तक पहुँचे। इस डेंगू के बारे में बताइए। हाँ, तो हमारी जो मनपा है और जिला यूतप कार्यालय है, उनके निर्देश के अनुसार यहाँ जो एरियाज़ है, हॉटस्पॉट एरिया है बढ़नेरे का, वो ऐसा एरिया है कि यहाँ पे पिछली बार 3 साल में जो डेंगू पेशेंट निकले, NH1 पॉजिटिव निकले। पिछले बार 18 डेंगू पेशेंट एलाइजा पॉजिटिव निकले। एलाइजा टेस्ट जो है ये कंफर्म टेस्ट होती है कि इसके लिए अपने को अपन यहाँ ये सुविधा है। अभी भी एक पेशेंट है अपने, कम से कम आप आज तक अपन ने 5 सैंपल लिए इस साल में। इस साल बडनेरा में कम है, कंट्रोल में है। अच्छे से कंटेनर सर्वे चल रहा है। एरिया आशा को आपके मार्फत यहाँ पे कंटेनर सर्वे चलता है। आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका के मार्फत कंटेनर सर्वे चलता है। और एरिया में आरोग्य शिक्षण देने के हमारा काम ये है कि हम उपचार नहीं कर सकते, लेकिन प्रिवेंशन देन बेटर क्युअर, म्हणजे प्रतिबंध हाच उपचार। याचा म्हणजे जेणेकरून 7 रोग पसरणार नाही। त्याच्यानंतर डेंग्यूच्या सोबतच इथे डायरिया, तर त्याचंसुद्धा कंट्रोलिंग चालू आहे। ज्या ज्या एरियामध्ये डायरियाचे पेशंट होते त्या त्या एरियामध्ये आपल्या मनपामार्फत जीवनड्रॉप ORSचं वाटप करण्यात आलं आहे आणि सध्या दोन्ही साथी या ठिकाणी आटोक्यात आहे। और क्या ठीक है सर, धन्यवाद। ये थे वैभव सर और अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने पूरी लोकेशन ली। हमारे आकिब खान साहब साथ में थे, और हमारे डॉक्टर माधुरी अग्रवाल जी, उन्होंने भी मतलब गाइडेंस किया, और बहुत ही अच्छे सराहनीय पहल महानगर पालिका द्वारा और आकिब सर के मार्गदर्शन में पूरा प्रोग्राम संपन्न हुआ। गुळाचं पाणी, मधाचं पाणी, उसको भी चम्मच किंवा हे काही द्यायचं नाही, कारण त्याच्यामुळे बाळाची भूक मारून जाते आणि भूक नाही असली तर बाळ चोखत नाही, आणि बाळ चोखणार नाही तर आईला दूध येणार नाही। तर दिस इज अ सायकल, ती ब्रेनमधून सुरू असते। जरी दूध छातीमधून निघत असेल पण जे प्रिपरेशन असते ते ब्रेनमधून होत असते। तर ते सायकल मेंटेन करण्यासाठी बाळाला सक करणं आवश्यक आहे आणि आईला सायकोलॉजिकली स्ट्रेस फ्री ठेवणं पण आवश्यक आहे। जर आईला काही स्ट्रेस असेल तरी पण ते दूध येणार नाही। तर नेहमी आईला पॉझिटिव्हली बोलायचं की दूध येईल, दूध येत नाही, दूध पातळ येते, दूध पाण्यासारखंच आहे, हे शब्द तिच्यासमोर बोलायचे नाही। आईचं दूध तसंच येते जसं बाळाला आवश्यकता असते। तर निगेटिव्ह काउन्सिलिंग करायची नाही, नेहमी बाळासमोर पॉझिटिव्हच बोलायचं। स्तनपानामुळे
बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पाळणा लावण्यास काय लावणं अंतर बाळामधलं अंतर दॅट इज इन्व्हॉल्युशन झाल्यामुळे पाळी लवकर येते. निर्जंतू असते. कारण हे बघा, तुम्ही दोन गोष्ट कम्पेअर करा, ज्यांना ब्रेस्ट फिडिंग देत आहोत आणि ज्यांना आपण डब्याचं दूध देत आहोत. आता ब्रेस्ट मिल्क जे आहे ते प्रत्येक वेळी 24 तास अवेलेबल आहे बाळासाठी. जेव्हा पाहिजे तेव्हा नॉर्मल रूम टेम्परेचरवर अवेलेबल आहे. जर तुम्हाला डब्याचं दूध द्यायचं असेल तर तुम्ही पाणी उकळणार, थंड करणार, मग 30 ml मोजून घेणार, त्याच्यामध्ये पावडर टाकणार, मग ते कधी मिक्स होत नाही, गाठी राहून जातात, मग ते फेका. तर इट इज इझिली अवेलेबल ॲट रूम टेम्परेचर. आणि तुम्ही कॉस्ट वाईज पण बघितलं तर कॉस्ट ऑफ ब्रेस्ट फिडिंग जी असते ती कमी असते आणि जे त्याचे ॲडव्हान्टेजेस जे असतात ते जास्त असतात डब्याच्या दूधपासून. तर प्रत्येक वेळा प्रयत्न करायचं की आईला जेव्हा तुम्ही ANC पिरियडमध्ये जाता आणि PMC पिरियडमध्ये पण जाता त्यांना आईला कम्फर्टेबल करा. पोझिशन सांगा. पोझिशनचा चार्ट तिकडे लावलेला आहे आपण, टाईप ऑफ पोझिशन, कोणकोणत्या पोझिशनमध्ये तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करू शकता. आणि मोस्टली निप्पलच्या प्रॉब्लेममुळे पण आई ब्रेस्ट फिडिंग करत नाही. तर मेक शुअर की जे पूर्ण ब्लॅक पोर्शन आहे, एरिओला आहे, ते बाळाच्या तोंडात गेलं पाहिजे. कारण देवानी बाळाला रिफ्लेक्स दिला आहे की जे टाळू असते, टाळूला निप्पल टच झाले की बाळ ब्रेस्ट फिडिंग करेल. पण जर फक्त निप्पलवर जर बाळ सक करत असेल तर मग आईला निप्पल सोर वगैरे हे प्रॉब्लेम्स सुरू होणार. तर ते तुम्हाला पोझिशन बघायचं आहे आणि लॅचिंग बघायचं आहे. ठीक आहे, लॅचिंग चांगला असेल तर बाळाला दूध भेटणारच, दूध येईलच. अजून काय पाहिजे? मातृत्व निर्माण चांगली बॉन्डिंग निर्माण, कारण ते सतत सोबत राहतात. ज्यांच्यासोबत राहतो त्यांची बॉन्डिंग होते. आता डब्याचं दूध होऊ शकते, कोणी बाई देईल किंवा घरचे दुसरे लोक देणार, मग बाळाला त्यांच्यासोबत बॉन्डिंग निर्माण होईल. बाळाला 6 महिन्यापर्यंत पाणी वगैरे आणि आईचं दूध दिलं. तर दिस इज कॉल्ड एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. 6 महिन्यापर्यंत फक्त बाळाला आईचं दूधच द्यायचं आहे, बाहेरचं पाणी सुद्धा द्यायचं नाही आहे. आणि सोबत तुम्ही विटॅमिन D3 देऊ शकता आणि ते द्यायला पाहिजे, कारण आईच्या दुधात विटॅमिन D3 ची कमतरता असते. बाकी सर्व पोषक तत्व प्लस अँटीबॉडीज प्लस ग्रोथ स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स आणि ब्रेन स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स हे सर्व आईच्या दुधामध्ये असतात. वरचेवर स्तनपान केल्याने मातेमध्ये आणि बाळामध्ये आपुलकी निर्माण होते आणि बॉन्डिंग निर्माण होते. आईला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते आणि जे तिला हॉर्मोनल बॅलन्स निर्माण होऊन तिच्या शरीरामध्ये टोन येतं आणि तिला कॉन्फिडन्स निर्माण होते की मी ब्रेस्ट फिडिंग करू शकते. तुम्ही बघितले असेल ज्या आईला दूध येत नाही किंवा छोट्या छोट्या कारणांमुळे दूध येत नाही. आता जसं एक सिम्पल होतं, मला एक पेशंटचा, माझा हैदराबादमध्ये पेशंट आहे, त्याचा फोन आला की मी हैदराबादच्या 5-6 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, माझं बाळ डब्याचं दूध पित आहे, माझं दूध पित नाही. तर मी तिला सिम्पल विचारलं की कधीपासून नाही पित आहे? ती म्हणे 2-3 दिवसांपासून नाही पित आहे. मी तिला विचारलं तू काही क्रीम चेंज केली का, तुझे लोशन चेंज केले का? ती म्हणे हो, माझे लोशन चेंज. मी तिला सांगितलं त्या स्मेलमुळे बाळ तुझ्याकडे येत नाही आहे आणि इमिजिएटली तिने ती करेक्ट केलं आणि बाळाने दूध घेतलं. तर हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स. आता तिला किती टेन्शन आलं होतं त्या पेशंटला की आता बाळ माझं दूध नाही घेत आहे आणि डब्याचं दूध घेत आहे. तर हे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह केले तर आपण ते बॉन्डिंग वाढवू शकतो. आणि ब्रेस्ट फिडिंग इज इको फ्रेंडली ऑल्सो, कारण ते ते डब्याचं दूध बनवणं, डब्याचे टीन डिस्कार्ड करणं, प्लास्टिक यूज करणं, दॅट इज नॉट गुड. आपल्याला नॅचरली विचार करायचा आहे आणि जे बाळासाठी चांगलं आहे. आणि मेन म्हणजे आता खूप स्टडीजमध्ये आलेलं आहे डायबिटीज आणि हायपरटेन्शन आणि जे पण मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स असतात म्हणजे कोलेस्ट्रॉलचा, दिस इज ऑल रिलेटेड टू ब्रेस्ट फिडिंग. ज्यांना चांगलं ब्रेस्ट फिडिंग मिळालं आहे त्यांना पुढे आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स कमी होतात. कारण स्टार्टिंगपासूनच तुम्ही, आता हे पण तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की जे डब्याचं पावडर असतं दॅट इज ऑल शुगर, सेरेलॅक जे आहे ते ऑल शुगर. तर पॅकेज फूड बाळाला द्यायचं नाही आहे, जे इझिली अवेलेबल आहे ते द्यायचं आहे. अजून काही राहिलं आहे ब्रेस्ट फिडिंगचं कोणाला सांगायचं आहे?
बाळाचं वजन वाढतं, वजन चांगलं वाढते. ब्रेस्ट फिडिंगमुळे चांगलं वजन वाढते. कारण त्याच्यामध्ये ब्रेस्ट मिल्क कसं 3 प्रकारचं असतं. ते स्टार्टिंगचं दूध येते ते पाण्यासारखं येते, त्याच्यानी बाळाची तहान वाढते. मग मधातलं दूध येते त्याच्यानी भूक भागते, आणि जे लास्टचं हाईंड मिल्क असतं त्याच्यानी बाळाचं वजन वाढते, कारण त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतं. तर ते त्याच्यामुळेच बाळाला आपल्याला वरून पाणी देण्याची आवश्यकता नसते. ठीक आहे. तर आता बाळाला दूध कधी सुरू करायचं, कसं द्यायचं, तर नॉर्मल डिलिव्हरीच्या अर्ध्या तासानंतर सुरू करायचं, सीझरच्या 1 तासानंतर सुरू करायचं. प्रत्येक 2-2 तासांनी दूध द्यायचं, 2 नाही तर 3 तासांनी दूध